बातमी समोर येते कारण 2032 मध्ये मुंबईचा विनाश होऊ शकतोय। हो, 2032 साली मुंबई शहरावर प्रचंड वेगानं मोठा लघुग्रह आदळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नासाने हा मोठा इशारा दिला असून 64,000 किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने वाटचाल करतोय। त्यामुळेच प्रचंड चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। हा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत शिरल्यानंतर मुंबई ते कोलकाता या भागामध्ये कुठेतरी आदळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेलेला आहे। अनेकांनी मुंबईला सर्वाधिक धोका असल्याचं म्हटलेलं आहे, तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये या लघुग्रहामुळे महाप्रलय येण्याचा धोका सुद्धा आहे। त्यामुळे आता मुंबई बुडू शकते अशीही भीती शास्त्रज्ञ वर्तवतात। 2032 मध्ये मुंबईचा खरंच विनाश होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दरम्यान नासाच्या शास्त्रज्ञांनी तसं भाकीत केलेलं आहे। आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून अत्यंत महत्त्वाची। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यामधली मोठी राजकीय घडामोड सध्या समोर आलेली आहे। कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहांच्या पुणे दौऱ्यामध्ये भेट घेतलेली आहे। अमित शहांचा मुक्काम असलेल्या हॉटेलमध्ये पहाटे 4 वाजताच एकनाथ शिंदे दाखल झाले होते। गृह विभागाच्या बैठकीतही एकनाथ शिंदे सहभागी होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। शहांच्या पुणे दौऱ्यामध्ये शिंदेंनी त्यांची भेट घेतलेली आहे। पहाटे 4 वाजता अमित शहा ज्या हॉटेलवर थांबलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन शिंदेंनी शहांची भेट घेतली आहे। भाजपाचे मंत्री नितेश राणे हे आपल्या बेधडक वक्तव्यासाठी ओळखले जातात। असंच राणे यांनी पुन्हा एकदा बेधडक वक्तव्य केलेलं आहे। सरपंचांची यादी घेऊन बसणार, भाजपाच्या सरपंचाला 100% तर उबाठ हा 0% निधी, बोंबलत बसा, काहीही फरक पडत नाही असं नितेश राणे म्हणतात। कारण जे काय आमच्या भारतीय जनता पक्षाचे नाही, पहिलं प्राधान्य भारतीय जनता पक्ष आणि मग आमचे महायुतीचे पक्ष, पण जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे सरपंच नाही त्यांना निधी भेटणार नाही, अधोरेखित नाही। म्हणून जे काही निधी वाटपाचा विषय आहे शेवटी यादी आपल्याकडे शेवटी येणार आहे। शेवटचा स्टॉप आहे मला, आणि तेव्हा काट होणार आणि मग लोकांना कळेल आहे भारतीय बीजेपी मध्ये गेलो पाहिजे आणि मग त्या नवीन वर्षाच्या यादीमध्ये सगळ्या सरपंचांची यादी घेऊन बसणार। त्याच्यामध्ये बघा की बाबा ठीक आहे बीजेपी 100% निधी, चला ठीक आहे उबाटा 0% निधी, बोंबलत बसा, काही फरक पडत नाही। या अंतरात देशासह राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात टॉप 50च्या माध्यमातून। पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी विरोधात गणेश मूर्तिकार आक्रमक झालेले आहेत। रायगडच्या पेणमध्ये झालेल्या बैठकीमध्ये न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लढण्याचा निर्धार मूर्तिकारांनी घेतलाय। इतर राज्यामध्ये पीओपी मूर्तींवर बंदी नाही, मग महाराष्ट्रातच का असा सवाल मूर्तिकारांनी विचारलाय। मुंबई कोस्टल रोडवर प्रवास अधिक स्वस्त होणार आहे। मुंबई बेस्ट उपक्रम आपल्या ताफ्यामध्ये सुमारे 100 इलेक्ट्रिक एसी बस आणणार आहे। प्रवाशांच्या मागणीनुसार त्यापैकी काही बस मुंबई कोस्टल रोडवर तैनात केल्या जाऊ शकतात। गूगल पे वापरणाऱ्यांना मोठा झटका बसणार आहे, कारण आता डेबिट आणि क्रेडिट कार्डवरनं बिल पेमेंट केल्यास शुल्क भरावं लागणार आहे। या निर्णयामुळे वीज, गॅस यासारखी बिल्स भरणाऱ्या ग्राहकांना आता प्रोसेसिंग फी द्यावी लागणार आहे। एकूण व्यवहाराच्या 0.5% ते 1% शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांमध्ये 83% महिला या विवाहित असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट दिसतंय, तर अविवाहित लाभार्थी 11.8% आणि विधवा लाभार्थी 4.7% आहेत। लाभार्थ्यांमध्ये घटस्फोटित, निराधार आणि सोडून दिलेल्या महिलांचं प्रमाण एकत्रितपणे 1%पेक्षाही कमी आहे। मध्य रेल्वेच्या मार्गावर शनिवार रविवार देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। बदलापूर स्थानकातील नवीन पादचारी पुलाच्या गर्डर लॉन्चिंगसाठी शनिवारी रात्री 1:30 ते 3 वाजेपर्यंत अंबरनाथ ते वांगणी मार्गावर नाईट ब्लॉक घेतला जाईल, तर रात्री 12:15 पासून ते 11:51 लोकल अंबरनाथ पर्यंत धावणार आहे।
कुंभमेळ्यासाठी पश्चिम रेल्वेच्या 125 विशेष गाड्यांमधून जवळपास 1,65,000हून अधिक यात्रेकरूंनी प्रवास केलाय। यात्रेकरूंना सुविधा मिळावी यासाठी पश्चिम रेल्वेनं विशेष गाड्यांचं नियोजन केलं होतं। यात्रेकरूंची सुरक्षा तसेच सोयीस्कर प्रवासासाठी रेल्वे प्रशासन कार्यरत असल्याचं पश्चिम रेल्वेनं सांगितलंय। न्यू इंडिया कॉर्पोरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। बँक लॉकरमधून लंपास करण्यात आलेली रोकड ही हवालामार्फत बाहेर पाठवल्याचं तपासात उघड आलेलं आहे। या बँकेचे जनरल मॅनेजर हितेश मेहता यांना बँकेमध्ये 122 कोटींचा घोटाळा केल्याचं समोर आलंय। पुण्यातील खराडीमध्ये दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे। भाडेतत्वावर कार घेऊन ते परस्पर विकत होते। दरम्यान त्यांच्याकडनं 64 लाख रुपयांच्या 16 कार जप्त करण्यात आलेल्या आहेत। याबाबत पोलीस अधिक तपास करतायत। उल्हासनगरमध्ये पहाटे एका दुकानाला भीषण आग लागली होती। हे दुकान ट्रॉफी आणि झेंडे तसेच निवडणूक साहित्याने भरलेलं होतं। महानगरपालिकेच्या 10 अग्निशामक दलांनी या 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणलेली आहे। ही आग नक्की कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। जगावर पुन्हा एकदा कोरोनासारखंच महाभयंकर संकट घोंगावतंय। चीनमध्ये HKU5 नावाचा हा नवीन व्हायरस सापडला असून विशेष म्हणजे वटवाघुळातून या नव्या व्हायरसचा प्रसार होतोय। चीनमधल्या वैज्ञानिक शी झेंगली यांनी या व्हायरसचं संशोधन केलं असून हा व्हायरस कोविड-19 सारखाच असल्याचा दावा केला जातोय। चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यातील मिरची युरोपामध्ये जाणारे युरोपियन देशांना मानकं पूर्ण करत असल्याने या मिरचीची निवड झालेली आहे। दरम्यान कोरपना तालुक्यामध्ये 820 हेक्टर क्षेत्रामध्ये मिरचीची लागवड करण्यात आली असून उत्पादन घेणाऱ्या मिरचीचे प्रयोगशाळेमध्ये परीक्षण झाल्यानंतर युरोपात विक्रीसाठी जाणार आहे। शेतकऱ्यांना दरही यामुळे चांगला मिळालेला आहे। आता बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। जालन्यातील पेपरफुटी प्रकरणी आता 3घांना अटक करण्यात आलेली आहे। बदनापुरात झालेल्या परीक्षा केंद्रावर 10वीच्या मराठी पेपरच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न हस्तलिखित करून व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई झालेली आहे। बदनापूरमधल्या ज्या CSC केंद्रावरनं झेरॉक्स केल्या जात होत्या त्या केंद्रचालकासह त्याचा कर्मचारी आणि प्रश्न व्हायरल करणाऱ्या एका इंग्रजी शाळेच्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। काल मराठी पेपर फुटल्याची बातमी साम टीव्हीनं सर्वात आधी दाखवली होती आणि त्यानंतर दखल घेत शिक्षणाधिकारी मंगला दुपे यांच्या फिर्यादीवरनं बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला। आता राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात। यवतमाळमध्ये वीज वितरण कंपनीने थकीत बिल वसुलीची मोहीम हाती घेतलेली। त्यामध्ये 3000 ग्राहकांची वीज कापण्यात आली असून त्यांच्याकडे एकूण 120 कोटी थकलेले आहेत। कंपनीने नोटीस बजावली तरीही थकीत बिल न भरल्याने कारवाई करण्यात आली आहे। नंदुरबारच्या मोलगियासह अक्कलकुव्यामध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा चलनामध्ये आढळलेल्या आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे। अवैध धंद्याच्या माध्यमातून या बनावट नोटा चलनात आणल्याची माहिती मिळते। दरम्यान पोलीस नेमकं काय करतात, काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। शिर्डी बस स्थानक परिसरामध्ये लहान मुलाला साखळी आणि कुलपानं बांधून ठेवण्यात आलं होतं। भंगार जमा करणाऱ्या महिलेने तिच्या लहान मुलाला साखळीनं बांधून ठेवलं। दरम्यान स्थानिक नागरिकांनी महिलेला जाब विचारला असता तिने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली। अमरावतीमध्ये शेकडो सार्वजनिक बांधकाम कंत्राटदारांनी कामबंद आंदोलन केलेलं आहे। अमरावतीच्या 5 जिल्ह्यांमधील कंत्राटदारांचे 2700 कोटी रुपये थकल्याने आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाच्या स्थळी कंत्राटदारांनी भजन कीर्तन गात आंदोलन केलंय।
संभाजीनगर जिल्हा परिषदेने शासन आपल्या मोबाईलवरही ही संकल्पना राबवलेली आहे. अशी संकल्पना राबवणारा छत्रपती संभाजीनगर हा राज्यातला पहिलाच जिल्हा ठरलाय. नागरिकांना घरूनच मोबाईलवरून लिंक ओपन करून आपली कामं प्रशासनाला सांगता येणार आहेत. राज्यातल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे रेट कार्ड आता उघड झालेले आहे. यामध्ये कृषी खात्यातल्या बदल्यांचे रेटच सुरेश धस यांनी जाहीर केलाय. मात्र मंत्री धनंजय मुंडेंचा किती वाटा असतो हे देखील त्यांनी सांगितलंय. काय आहे या बदल्यांचे रेट कार्ड, पाहूयात त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. बदली हवी, रेट कार्ड बघा. बदल्यांसाठी द्या 20,000 ते 1 कोटी. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं रेट कार्ड. राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंवर कृषी विभागातील घोटाळ्यांचे गंभीर आरोप करत तब्बल 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धसांनी केलाय. कृषी खात्याअंतर्गत विविध साहित्य, खतं आणि उपकरणांच्या खरेदींमध्ये हा भ्रष्टाचार झाल्याचं आमदार धसांनी म्हटलंय. यासह कृषी विभागातील कृषी सहाय्यक ते उपसंचालक पदापर्यंतच्या बदल्यांसाठी तब्बल 100 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा दावा आमदार धसांनी केला. सीबीआय, ईडी, राज्याची एसीबी, त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांशी बोलेल मी. आणखी कोणती एजन्सी त्याच्याकडे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करेल. 25 कोटी, 180 कोटीचा इकडचा आणि इकडचा 100 कोटीचा आणि बॅगचा 25 कोटीचा, असा जवळजवळ 200 आणि हा 100, 300 कोटी रुपयापर्यंत भ्रष्टाचार जातो हा. आम्ही जरी विरोधी पार्टीत असलो तरी अजितदादांनी राजीनामा दिलेला पाहिलेला आहे. ज्यावेळेस 71,000 कोटीचा त्यांच्यावरती जास्त भ्रष्टाचार व्हायला लागला, 71 कोटी, 71,000 कोटी, 71,000 कोटी याचा भडीमार झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला. तसं माझं म्हणणं काय आहे की धनंजय मुंडेंनी देऊन टाका ना, आता थोड्या दिवसापुरता राजीनामा द्या ना. आणि तुमचा संबंध जर संतोष देशमुखच्या खुनामध्ये नाही आला, हे जे भ्रष्टाचाराचं आहे याच्यात नाही आला, तर परत पुनर्स्थापित व्हा ना तुम्ही. आमदार धसांनी या बदल्यांसाठीचं रेट कार्ड जाहीर केलंय. कृषी विभागात धनंजय मुंडेंच्या कालावधीत बदल्या आणि पदोन्नत्यांचे दर किती होते याचा पाढाच धसांनी वाचून दाखवलाय. तंत्र अधिकारी, खत विभाग 1 कोटी. कृषी अधिकारी, खत विभाग 60 लाख रुपये. सहाय्यक 60,000 रुपये. मुंडेंचा वाटा 20,000. कृषी पर्यवेक्षक 1,50,000. मुंडेंचा वाटा 40,000. कृषी अधिकारी 3 लाख. मुंडेंचा वाटा पूर्ण 3 लाख. कार्यालयीन कृषी अधिकारी 2 लाख. मुंडेंचा वाटा 2 लाख. तालुका कृषी अधिकारी 5 लाख. मुंडेंचा वाटा पूर्ण 5 लाख. कार्यालयीन तंत्र अधिकारी 4 लाख. मुंडेंचा वाटा 4 लाख. उपविभागीय कृषी अधिकारी 7 लाख. मुंडेंचा वाटा पूर्ण 7 लाख. कृषी उपसंचालक 5 लाख. मुंडेंचा वाटा पूर्ण 5 लाख रुपये. बीड सरपंच हत्ये प्रकरणी आरोपांचं रान पेटवणारे भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धसांनी सनसनाटी आरोप करत मुंडेंना अडचणीत आणलाय. यासाठी मुंडेंच्या काळातील भ्रष्टाचाराची एसआयटी स्थापन करून चौकशी करा अशी मागणीही आमदार सुरेश धस करतायत. त्यामुळे मुंडेंवरील आरोपांची आता तरी चौकशी होणार का, याही आरोपांचं वादळ धुळीस मिळणार आणि धनंजय मुंडे मंत्रिपदावर कायम राहणार हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट,